नमस्ते, मैं हूं अंकिता पाटिल। एआईएम न्यूज में आप सभी का बहुत स्वागत है। अगर आपको हमारे चैनल के वीडियोस पसंद आते हैं तो जरूर सब्सक्राइब कीजिए। कुछ दिनों पहले विपक्ष के नेता अजित पवार जी ने छत्रपति संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, स्वराज्य रक्षक होते, ऐसा विधान करके राज्य में एक बड़ा विवाद पैदा कर दिया था। इन तमाम आरोपों और इस्तीफे की मांग पर अजित पवार जी ने पत्रकार परिषद आयोजित की। उस समय अजित पवार जी ने छत्रपति संभाजी महाराज इनके स्वराज्य रक्षक होने का जीआर के सबूत दिखाकर मैं अपने बयान पर कायम हूँ, ऐसा अजित पवार जी ने इस पत्रकार परिषद में कहा है। साथ ही उन्होंने कहा है कि धर्मवीर नाम के कई लोग हैं, तो किसी की फिल्म भी आई है, ऐसा स्पष्टीकरण देते हुए अजित पवार जी ने बीजेपी से कुछ सवाल भी किए। इसी बीच पत्रकार परिषद में अजित पवार जी से शरद पवार जी को जानता राजा कहे जाने को लेकर एक सवाल पूछा गया, तो अजित पवार जी ने इसका साफ जवाब दिया। अजित पवार जी ने कहा की मी कुठं सांगितलं की माझ्या काकाला जानता राजा म्हणा म्हणून। अजित पवार के इतना कहते ही सभी लोग हंसने लगे। इसी बीच अजित पवार जी को पूछा गया कि जानता राजा वो शरद पवार जी को कहते हैं या छत्रपति शिवाजी महाराज जी को। अजित पवार जी ने सवाल का तुरंत जवाब दिया। अजित पवार जी ने कहा कि मी कुठं सांगितलं की माझ्या काकाला जानता राजा म्हणा म्हणून। मैंने कब कहा कि मेरे चाचा को राजा कहो। वास्तव में शरद पवार जी उन्हें राजा कहने वाले लोगों के विरोधी है। इसका कई बार शरद पवार जी की तरफ से विरोध किया जा चुका है। अब अजित पवार जी ने इस पत्रकार परिषद में कहा है, तो फिर एक बार इस विधान की चर्चा हो सकती है, ऐसा कहा जा सकता है। क्या कहा है अजित पवार जी ने पत्रकार परिषद में, आइए देखते हैं। हा छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना म्हणजे ज्यांना द्यायचा आहे तिथं द्या किंवा जयंतीच्या दिवशी। आणि मला माझं जे काही भाषण करायचं होतं ते भाषण मी त्याच्यामध्ये केलं, ते सगळीकडे आलेलंच आहे। मला एका गोष्टीची गंमत वाटते पत्रकार मित्रांनो, की मी महाराजांच्या बद्दल बोलत असताना मी आजपर्यंत कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल, स्त्रियांच्या बद्दल कधीही चुकीचं बोललो गेलेलं नाहीये। मात्र त्याच्या आधी जो महामोर्चा काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये राज्यपाल महोदयांनी अक्षरशः राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला होता। त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारचं वाक्य रचना केली होती, बेताल वक्तव्य केलेलं होतं। जी शब्द प्रयोग वापरायला नको होते ते त्या पद्धतीने त्यांनी वापरलेले होते, त्याही सगळं मी रेकॉर्डला त्यावेळेस आणलं। मला एक कळत नाही, आता हे कालचे 2 दिवस भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की तुम्ही आंदोलन करा अजित पवारच्या विरोधात आणि अजित पवारला राजीनामा त्या ठिकाणी मागा। मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेता पद दिलेलं नाहीये। मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे 53 आमदार आहेत विधानसभेचे, त्यांनी ते विरोधी पक्ष नेते पद मला त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यावर त्यांना त्या पदावर ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे। या बाकीच्यांनी काही त्याच्यामध्ये मागणी करण्याचा काडीचा अधिकार नाही। आणि मला त्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे पत्रकार मित्रांनो, त्याच्यातल्या इतक्या मंत्र्यांनी, आमदारांनी, काही खासदारांनी मला फोन करून सांगितलं, कार्यकर्त्यांनी, दादा हे आम्हाला आंदोलन करायला सांगताय आणि दादा चुकीचं बोलले। ते म्हणले आम्हालाही कळेना तुम्ही काय चुकीचं बोलला ते, परंतु आम्हाला काय पॅटर्न आंदोलनाचा असला पाहिजे। अजित पवारांचा फोटो, त्याला अशी फुली आणि ते बाकीचा मायना वगैरे सगळं पाठवून दिलेलं आहे आणि आम्हाला सांगितलेलं आहे की जिथं तुम्ही आंदोलन करा त्याचा फोटो काढायचा आणि फोटो पुन्हा ऑफिसला द्यायचा पाठवून आणि ह्या पद्धतीने ते आंदोलन करायचं। अशा प्रकारचं त्यांनी केलं। आंदोलन करणाऱ्यांच्याही मनात किंवा ज्यांनी सांगितलं त्यांना मला विचारायचं की महापुरुषांचा अपमान हा शब्द प्रयोग वापरून बेताल वक्तव्य करून राज्यपाल महोदयांनी केला। मंत्री महोदय ह्या मंत्रिमंडळातले त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आपण मधल्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटलांचं पण एक जबाबदार ज्येष्ठ मंत्र्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी वाचलेलं आहे। त्याचबरोबर ह्या अपमान करताना सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी कुठेतरी शिवाजी महाराजांच्या गोष्टीची उपमा मुख्यमंत्र्यांना दिली। महिला व बालकल्याण मंत्र्यांनी औरंगजेब शिवरायांना रोखलं औरंगजेबाने, पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले। शिंद्यांनाही रोखण्याचा प्रयत्न, म्हणजे तशा प्रकारची तुलना केली। प्रसाद लाडांनी पण एक जावई शोध लावला, छत्रपतींचा जन्म कोकणात,
गोपीचंद पडळकरांनी पण अफजल खानने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला. अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांचे मंत्री करतायत, त्यांचे आमदार करतायत, त्यांचे राज्यपाल महोदय करतायत आणि त्याच्याबद्दल हे काही बोलायला तयार नाही. त्यांनी ते वक्तव्य केले, त्यांनी माफी मागायला पाहिजे, ते माफी मागायला कुणी तयार नाही. त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करायला त्या ठिकाणी कुणी तयार नाही. ह्याही गोष्टीचा नोंद ही राज्यांनी आणि आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्यावी. खरं तर ते वडूच्या बाबतीतले सगळे रेकॉर्ड आहे. तिथं काही जमीन ही समाधी स्थळाला आपल्याला लागणार होती, ती डॉक्टर कुरुस जहांगीर कोयाजींच्याकडे होती, ती पण आपण ट्रान्सफर करून घेतली, त्याचे पण ऑर्डर काढल्या आणि त्याही सगळ्या संदर्भात जागा मागणीचं वगैरे सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. ते आता तुम्हाला पुन्हा सांगून तुमचा वेळ घेत नाही. तो आपको ये वीडियो कैसा लगा ये कमेंट बॉक्स में जरूर बताइए और हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए.